नमस्कार मॅम, अभिनंदन. सर्वप्रथम थँक्यू. अमल माडिक हे विजयी झालेले आहेत कोल्हापूर दक्षिणच्या राजकारणामध्ये आणि एकंदर कोल्हापूरमध्ये महायुतीला तसं म्हणायला गेलं तर 10-0 हा सगळ्यात मोठा विजय म्हणावा लागेल कोल्हापूरमध्ये. याबद्दल 100% तुमचं काय मत? माझं असं मत आहे की खरोखर यावेळेस लोकांनी खूप मोठी साथ दिली. लोकांनी महायुती सरकारवरती खूप मोठा विश्वास दाखवला आणि तो विश्वास असा आश्वासनांवरती नव्हता, तर महायुती सरकारने जे लोकांच्यासाठी काम केलं होतं त्याच्यावरती त्यांनी तो विश्वास दाखवला. खरं सांगायचं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही विनिंग सीट्स आहेत मला वाटते त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा हा महिलांचा होता आणि सगळ्यात जास्त तर वोटिंग महिलांचं कोल्हापूर जिल्ह्यातून झालं आणि संपूर्ण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी हायेस्ट होती. मला वाटतं महिलांचं याच्यामध्ये खूप चांगलं योगदान आहे. एकंदर तुमच्या या राजकारणात तसं म्हणायला गेलं निवडणुकीदरम्यान तुम्ही सभा घेत होता आणि अमल माडिक हे प्रचार करत होते, पदयात्रा वगैरे घेत होते. तर एकंदर प्रवास तुमचा कसा सांगा तुम्ही? नाही, आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या की त्यांनी ग्राउंड जास्त बघत होते आणि मी सभा करत होते. त्याच्यामुळं ह्या व्यवस्थित म्युच्युअल अंडरस्टँडिंगने कोणी काय करायचं, कोणावरती काय जबाबदारी असेल, ह्या जबाबदाऱ्या आम्ही ऑलरेडी सगळ्या टीमनी बसून वाटून घेतल्या होत्या. त्या पद्धतीनं सगळं आमचं काम चालू होतं. कार्यकर्त्यांचा सगळ्यात मोठा पाठिंबा मिळाला हे तुम्ही बोललात, त्याबद्दल काय सांगा? म्हणजे मला बोलताना असं खूप भावूक व्हायला होतं, कारण त्या लोकांनी इतके कष्ट केलेले आहेत. 2-2, 3-3 महिने ती घरी सुद्धा गेली नाहीत. म्हणजे त्याच गावात एक टाइमला ती राहिलेली आहेत. म्हणजे इतकं त्यांनी प्रचार केलेला आहे. तिथल्या स्थानिक तर कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी केला. शिवाय आमचे इकडचे सुद्धा हातकणंगलेतली लोक स्वतःहून बाहेर पडून नाही, साहेबांच्यासाठी ह्यावेळेस करायचं या उद्देशाने जी बाहेर पडली ना. आणि शिवाय माझ्या कार्यकर्त्यांना त्राससुद्धा खूप झालेला आहे आणि कुठेतरी ही मक्तेदारी लोकांना पण मोडून काढायची होती. त्याच्यामध्ये खूप राबली माझे कार्यकर्ते. म्हणजे महिला तर त्याच्यात पुढेच होत्या. त्या रोज टीम्स करून जात होत्या, भेटत होत्या. म्हणजे महिला मोर्चासुद्धा खूप फास्ट होता आमचा यावेळेस. कुटुंबाची कशी साथ मिळाली? कारण एका सभेमध्ये तुम्ही भाऊक झालेला आम्ही बघितले, तर काय सांगा? नाही, माझ्या कुटुंबात माझ्या वहिनी वगैरे खूप आल्या प्रचाराला. त्यांचे पण काही काहींचे लहान मुलं आहेत ते घरी सोडून आल्या. माझ्या मैत्रिणी सगळे, साहेबांचे मित्र सगळे, स्कूल फ्रेंड्स आले सगळे मदतीला, कॉलेज फ्रेंड्स आले त्यांचे. त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या विजयामध्ये ह्या सगळ्यांचा वाटा आहे. सगळे पदाधिकारी राबले भाजपचे आणि शिवाय महायुतीचे सुद्धा. म्हणजे आम्हाला सगळ्या शिंदे गटाचं चांगलं सहकार्य मिळालं, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळालं. बीजेपीची महाराष्ट्रामध्ये तसं म्हणाल तर सगळ्यात जास्त सीटा निवडून आल्या. महायुतीच्या तसं म्हणलं तर पण बीजेपीच्या जास्त सीटा निवडल्या, याबद्दल काय बोलतात? बीजेपीने लढवल्या पण जास्त जागा होत्या. त्याच्यामुळं मला वाटतं की परत तेच आहे की लोकांचा विश्वास एक होता की यावेळेस काहीतरी बदल घडवाय. मागच्या वेळेस लोकांना एक अनुभव होता की थोडंफार कमी जास्त झालं तर बिघाडी होऊ शकते. त्याच्यामुळे यावेळेस त्यांनी काही बिघाडी न होऊन देता व्यवस्थित महायुतीला सहकार्य केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये तसं म्हणायला गेलं तर अनपेक्षित हे होतं की 10-0 टोटल म्हणावं गेलं तर काँग्रेस पूर्ण गायब झालेला आहे कोल्हापुरात आणि लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की दहशतवाद एक प्रकारे समजा, काय सांगाल? नाही, बरोबर आहे, दहशतवाद हा आहेच. कुठेतरी अंडरकरंट आहे हा की दहशतवाद मोडून काढायचा आहे, कारण प्रत्येकाला तो आलेला एक अनुभव आहे. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही बोलत होतो पण ते लोकांनी अनुभवले. कुठेतरी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा लोक येऊन आम्हाला सांगतात तुम्ही बरोबर बोललात, हे आमच्याबरोबर घडलं होतं. म्हणजे प्रत्येकजण बाहेर येऊन बोलू शकत नाही, पण ते कुठेतरी त्यांच्या बाबतीत ती गोष्ट घडलेली आहे आणि हे कधी ना कधीतरी बाहेर येणारच होतं. त्या पद्धतीनं आता आलेलं आहे आणि लोक आता ओपनली बोलायला लागलेलं. आता लोकांना भीती नाही राहिली आहे म्हणजे कोणाची, आणि राहायचं पण काही गरज नाही. लोकशाही आहे आणि प्रत्येकाला अधिकार आहे आपलं स्वतःचं मत मांडण्याचा. काँग्रेस वॉशआउट झाल्याचं म्हणत असाल तर मी प्रचाराच्या दरम्यान सुद्धा जेव्हा प्रचार करत होते, मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये किंवा मत मागतानाही सांगत होते की वरती जर महायुतीचं सरकार यायचं असेल तर आपल्याला प्रत्येक महायुतीचा उमेदवार निवडून द्यावा लागेल. म्हणजे मी फक्त दक्षिणपुरतं कधी असं मत नाही मागितलं, पण दक्षिणचा उमेदवार महत्त्वाचा आहे, त्याच्याबरोबर महायुतीचे अनेक उमेदवारसुद्धा आपल्याला निवडून द्यायचे तर एक स्थिर सरकार येईल, हे मी वारंवार सांगत होते. मला वाटते की
मी म्हणणार नाही की माझ्यामुळं असं, पण कुठेतरी लोकांनी या गोष्टीचा विचार केला असावा असं मला वाटतं. तुम्ही बघितलं असेल की या निवडणुकीमध्ये, तसं म्हणा कोल्हापूरच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकीमध्ये हा व्हिडिओचा विपर्यास करून एक गलिच्छ राजकारण केलं जातं, याबद्दल तुमचं मत आहे? आणि ती आमच्या विरोधकांची ती भूमिकाच तशी कायम राहिलेली आहे की कुठल्याही व्हिडिओचा विपर्यास करायचा. लोकसभेच्या वेळेस पण त्यांनी माझ्या एका व्हिडिओचा असाच विपर्यास केला ज्याला काही अर्थच नव्हता मुळात. पण त्यांना जेव्हा समोरच्याकडे काही बोलायला मुद्दे नसतात किंवा त्यांना असं वाटत असते की एक काहीतरी पॉईंट पकडायचा, बघू त्याच्यावरती आपल्याला इलेक्शन फिरवता आली तर, आणि त्यांनी तसाच तो मुद्दा उचलला मध्यंतरी आणि तो फिरवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांना ते सुद्धा रुचलं नाही आणि लोकांनी पूर्ण तो, मला वाटतं, त्यांचा यशस्वी होऊन दिला नाही मुद्दा. विकासाच्या मुद्द्यावर त्यांना बोलता येत नव्हतं, पण या सगळ्या प्रकारामुळे कोल्हापूरचं राजकारण गलिच्छ झालंय किंवा त्याची पातळी खाल्ली आहे असं तुम्हाला वाटतं? आम्ही तर नेहमीच म्हणत होतो की कोल्हापूरच्या राजकारणाची पातळी खूप खालावलेली आहे. यापूर्वी वैयक्तिक टीका व्हायच्या, सुदैवानं या निवडणुकीमध्ये वैयक्तिक टीका झाल्या नाहीत आणि आम्हाला प्रॉपर ती विकास कामांच्यावरती, त्या विकास कामांच्या मुद्द्यावरती इलेक्शन नेता आली, म्हणजे सुदैवानं या इलेक्शनमध्ये. नाहीतर खूप खालची पातळी तर खूप वेळा त्यांनी गाठलेली आहे, त्याच्याबद्दल काय बोलायलाच नको.